त्याने सांगून ठेव पहिले. अरे बाजू टाका ना. मध्ये येतात 15. पेन पेन पेन. अरे भाऊ का आज मी शरीर संकट मुक्तीसाठी अबे नाही आहे ते सप्पी बंद झाली. येऊ पाहिजे होता. यावेळेला मिस करता आपण. कृपया आनंद घ्या, मजा करा, मस्ती करा, पण टांट मारू नका प्लीज. तुमच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम तुमचा आहे, तर प्लीज कृपा करून ओरडा असा चालेल. ओके ओके करून दे. ओके धन्यवाद. ऐसी दीवानी सिरियसली हॅलो, नमस्कार रणमोचन वासियांनो. आज आपल्या देशामध्ये, प्रत्येक देशामध्ये आणि देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये येत असणाऱ्या प्रत्येक गावामध्ये देशाच्या गणतंत्राचा आज 73वा गणतंत्र आपण सर्वांनी साजरा केलो. मोठ्या उत्साहानं, मोठ्या जल्लोषानं साजरा केलो. मात्र असं करत असताना आजही ते महिलांवरील होणारं अन्याय आणि अत्याचाराचं वास्तव्य दिवसेंदिवस आपण कमी करण्यामध्ये मागेच पडलो. देशामधला 73वा गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केलो. मात्र महिलांवरील हा अन्याय अत्याचार आजही आपला समाज नुसता लपवून ठेवतोय, झाकून ठेवतोय. कारण हे प्रसंग तुम्हाला सगळ्यांना शिकवून जातात, कुठं काहीतरी नवीन सांगून जातात. पहिला प्रकरण बघितले असाल प्रत्येक जण, प्रत्येकाची लक्ष असेल त्याच्यावरती. तर पहिला प्रसंग सांगतोय की ज्या पद्धतीनं एक महिला घरामध्ये आपलं घरकाम करत राहते, तेव्हा पुरुष प्रधान आपली कुटुंब संस्कृती त्या महिलेला कुठेतरी चाय आणण्याकरिता भाग पाडते. जेव्हा महिला अख्खं दिवसाचं काम करते, थकते भागते, तरी त्या नवऱ्याच्या पोटी, नवऱ्याच्या प्रेमापोटी चाय मांडते, चाय आणते. पण जेव्हा तीच चाय त्याला गोड लागत नाही, कडू लागते, तेव्हा तोच नवरा तिच्यावरती चायचा, त्याच गरम चायचा मारा करतो आणि ती तशीच त्या चायचा मारा बिचारी सहन करते. कामही करते, चायही देते आणि तो माराही सहन करते. हा अत्याचार इथेच थांबत नाही मित्रांनो. जेव्हा दुसरा प्रसंग घडते, दुसऱ्या प्रसंगामधले
जेव्हा कॉलेजच्या वयाची मुलगी अभ्यासाकरिता फिरत असते कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, तेव्हा हेच एकतर्फी प्रेम करणारे प्रेमवेडे अथवा दारुडे तिची छेड काढतात. तिला तो प्रपोज करतो, तिचं प्रेम नसते, पण ते एकतर्फी प्रेमाच्या पोटी अथवा तिला कुठेतरी लुटण्याच्या कारणाने छळ काढतात. जेव्हा ते त्याला विरोध करते त्या प्रपोजलला, तेव्हा ते जेव्हा त्याच्या गालावरती थापड मारते, त्या थापडीचा बदला घेण्यासाठी आपल्यामधील हा प्रेमवीर दारुड्या आपल्या अंदरचा शैतान जागृत करतो आणि आपल्या शक्तीचा संचार करतो आणि तिच्यावरती ऍसिडचा हल्ला करतोय. प्रसंग एवढ्यावरही थांबत नाहीत मित्रांनो. तिसरा प्रसंग जेव्हा घडते, तिसरा प्रसंग काय सांगतो, जेव्हा हीच महिला आपल्या कुटुंबाच्या चौकटीपासून कुठेतरी मुक्त संसाराने वास्तव्य करण्यासाठी जाते, कुठेतरी 2 पैसे कमविण्यासाठी जाते, तेव्हा मात्र आपल्या समाजातील काही समाजकंठित मनुष्य नाही म्हणता येणार त्यांना, राक्षसी प्रवृत्तीचं लोक तिची छळ काढायला जातात. कुठेतरी बलात्कार करण्याचा प्रयत्न विचार मनामध्ये घेतात आणि तिची छळ काढण्याकरिता जातात आणि ते छळही करतात. मला सांगायचं काय, जेव्हा हे सगळं प्रकरण माझ्या डोळ्यासमोर घडते, तेव्हा दिल्लीमधील निर्भया प्रसंग मला तुम्हाला सगळ्यांसमोर खुला करावंसं वाटतं. जो दिल्लीतला निर्भया प्रसंग आहे तो अख्ख्या खासदारांच्या झोपा उडवतो. कारण दिल्लीमध्ये सतत 3 महिने निदर्शने होतात, प्रदर्शने होतात, आंदोलने होतात. त्या आंदोलनामध्ये हा निदर्शन एवढा गाजतोय की सगळ्या भारतभर मोर्चे निघतात. मला सांगायचं काय तुम्हा सगळ्यांना, हा अत्याचार हा तुमच्या घरातही होतोय, रोज होतोय. कारण हे सगळे घरने तर कुटुंबातलेच आहेत. सकाळी तुम्ही चाय देत्या आणि आपल्या समाजामध्ये कुटुंब सत्ताक पुरुष प्रवृत्ती आहेत, त्याचा मारा आपण सहन करतोय. पण प्रश्न तुमच्या मनात उद्भवला पाहिजे की आपण का सहन करतोय आणि तेच आपल्यावरती ऑर्डर का देतात. महिला त्याच्या वर्चस्व का नाही गाजवू शकत पुरुषावरती विचार करा तुम्ही. कारण वैचारिक प्रवृत्ती जोपर्यंत तुमच्या आमच्या असंख्य लोकांच्या मनात निर्माण होणार नाही ना, तोपर्यंत फक्त आपण अत्याचाराला दिवसेंदिवस बळीच पडत राहणार मित्रांनो. हे कधीतरी कुठेतरी संपलं पाहिजे. मनोरंजनाच्या भावनेमधून आपण खूप येतोय, हसतोय, जातोय, पण कधी झोपण्याच्या पूर्वी असा विचार करून बघा की आपल्यावरती हेच का वर्चस्व गाजवितात. भारतामध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती ही चालते, पितृसत्ताकही चालते, पण हेच का आज सरकारने समान वेतन कायदा लागू केलेला आहे. जेवढं रोहित शर्माला पगार मिळते ना, तेवढाच आज स्मृती मंदाला सुद्धा मिळेल. कारण क्रिकेटर बॉईज असोत अथवा गर्ल्स असोत, त्यांचंही वेतन आज शासनाने समान केलंय. संधी, रोजगाराच्या प्रत्येक संध्या तुम्हाला सगळ्यांना समान केल्यात. मात्र ते कायद्यापासून आपला समाज आजही अनभिज्ञ आहे. त्याच्यामुळेच हा पुरुष आपल्यावरती रोज अन्याय करतोय आणि त्यासाठीच हा छोटासा प्रयोग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलो. असे बळी पडू नका, नाहीतर हे रोज तुमच्याच घरातले लोक तुमच्यावरती वरचढ होण्याचा प्रयत्न करतील. समजलात? धन्यवाद मित्रांनो, खूपच चांगला प्रतिसाद दिला. थँक्यू.